आज मी चाललोय नाशिकच्या भाजी मार्केटला. नमस्कार, मी साहिल क्रिएटर. घरातले सगळे कामं आवरून दूध घेऊन आम्ही निघालो नाशिकच्या भाजी मार्केटला. जाताना आम्हाला रस्त्यात टोल लागला. टोल भरून आम्ही निघालो. जाता जाता म्हटलं काहीतरी नाश्ता घेऊ. नाश्ता घ्यायला गाडी थांबवली. मग मी नाश्ता घेऊन आलो. आम्ही गाडीतच नाश्ता केला आणि डायरेक्ट आलो नाशिकच्या भाजी मार्केटला. गेटवर आल्यावर गेट पावती देऊन आम्ही हे मार्केटमध्ये एंट्री केली. गाडीत माल ठेवण्यासाठी जागा करून मी आणि पप्पांनी गाडी लोड केली. बुधवारी सुक्यांचा बाजार असतो. मग आम्ही सुक्यांना जायला निघालो. रस्त्यात आम्हाला बाणेश्वर मंदिर, जनशांती धाम हे मंदिरे लागली. ओझर गावातून आम्ही लगेच आलो सुक्यांच्या बाजारला. आमच्या जागेवर गाडी पार्क करून बाजाराच्या शेजारी तिथेच एक महादेवाचं मंदिर होतं. शनिदेवाचं मंदिर होतं. तिथंच जरा वेळ आम्ही झाडाखाली बसलो. मग मी तिथं महादेवाच्या मंदिरात दर्शनाला गेलो. गाभाऱ्यात गेलं असं एकदम मन प्रसन्नच झालं. मंदिरातून दर्शन करून आलो होतं. दर्शन वगैरे झालं. मम्मी आणि आजी कोथिंबीर बांधित होते. तोपर्यंत पप्पा आणि मी गाडीतला माल खाली उतरून दुकानं लावली. आमची 3 दुकानं असतात. मम्मीचं सेपरेट असतं, पप्पांचं सेपरेट असतं आणि माझंही सेपरेट असतं. मी माझी कोथिंबीर विकली. संध्याकाळ झाली. गिऱ्हाईक पण कमीच झालं. मग आम्ही दुकानं आवरून घेतलं. पप्पांनी मी गाडी लोड केली आणि आम्ही घरी जायला निघालो. निघायला खूप उशीर झालता. मग म्हटलं हॉटेललाच जेवून जाऊ आज. मग आम्ही आलो चांदोरीच्या महाराजा हॉटेल येथे. इथली टेस्ट पण खूप छान असते आणि नेहमी इथं गर्दी असते म्हणून आम्ही इथंच आलो. ऑर्डर दिली, जेवण वगैरे केलं, बिल भरलं आणि डायरेक्ट सिन्नरला आलो. तर असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.